जेव्हा आपण अवतीभोवती बघतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंच्या वेगवेगळ्या अवस्था दिसतात. आपण स्थायू पदार्थ बघू शकतो, जसे की पानं, झाडं, झाडाचं खोड, इमारती वगैरे. त्यानंतर आपण द्रव पदार्थ बघू शकतो, जसं की हे पाणी. आणि तसंच आपल्या आजूबाजूला हवासुद्धा असते, ती वायू असते. बरोबर. कोणताही पदार्थ 3 अवस्थांमध्ये अस्तित्वात असतो: स्थायू, द्रव आणि वायू. आणि आता तुम्ही विचार करा आणि सांगा की तिन्ही अवस्थांमध्ये हे काय समान आहे आणि काय काय वेगळं आहे. या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांचं उत्तर शोधणार आहोत आणि त्यासोबत वेगवेगळ्या कणांची रचना या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये कशी असते, कशी वेगळी असते आणि त्यामुळे पदार्थ वेगवेगळ्या अवस्थांमध्ये कसा बदलतो हे सुद्धा समजून घेऊया. तर मग स्थायू पदार्थांपासून सुरुवात करूया. आता एखादं पुस्तक, लोखंडाचा खिळा किंवा पेन, पेन्सिल या गोष्टी घ्या, त्याचा विचार करा आणि पहा. या वस्तूंना एक ठराविक सीमा असते. तुम्हाला स्पष्ट दिसतं की त्या वस्तूची सुरुवात कुठे होते आणि शेवट कुठे होतो. तर एखादा स्थायू पदार्थ वाहू शकत नाही आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की स्थायू पदार्थांना ठराविक आकार आणि आकारमानसुद्धा असतं. आता तुम्ही घेतलेल्या स्थायू पदार्थांपैकी एखादा दाबून पहा. हे पुस्तक दाबून पहा. तुम्हाला जाणवेल की हे पुस्तक आपल्याला दाबता नाही येत, अजिबातच सहजपणे दाबता नाही येत. याचा अर्थ काय की स्थायू पदार्थ त्यांचं संपीडन होत नाही, म्हणजे कॉम्प्रेशन होत नाही. त्यांची संपीड्यता अगदी नगण्य असते. तर स्थायू पदार्थांना ठराविक आकार आणि आकारमान असतं आणि असंपीड्यता हा त्यांचा गुणधर्म असतो. त्यामुळे आपण स्थायू वस्तूंना कणखर किंवा रिजिड असं म्हणतो. पण या वस्तूंचे हे असे गुणधर्म का आहेत? तर हे चित्र पहा. हे चित्र बरणी किंवा जारचं आहे असं समजा आणि त्यामध्ये काहीतरी स्थायू पदार्थ ठेवलेला आहे. मग इथे स्थायू पदार्थांमध्ये सगळे कण ठराविक पद्धतीने मांडलेले असतात. या कणांमधलं आंतररेणवीय बल प्रबळ असतं, म्हणून त्यातले कण किंवा रेणू एकमेकांना एकत्र धरून ठेवतात आणि त्यामुळे ते त्यांची जागा सोडू शकत नाही आणि यामुळे स्थायू पदार्थांना ठराविक आकार आणि आकारमान असतं. या कणांची एकमेव हालचाल होत असते, ती म्हणजे अगदी सूक्ष्म कंपन. आणि हो, स्थायू पदार्थांमध्ये त्यांच्या कणांमध्ये मोकळी जागासुद्धा नसते, त्यामुळे आपण त्यांना दाबू शकत नाही आणि याच कारणामुळे असंपीड्यता हा त्यांचा गुणधर्म असतो. आता आपण अजून 2 मस्त उदाहरणं बघूया. पहिला आहे रबर बँड्स आणि दुसरा आहे स्पंज. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रबर बँडचा आकार आपल्याला बदलता येतो. असा रबर बँडला आपण ह्या 2 दिशांनी जर बल लावलं, पहा, अशा 2 दिशांनी जर आपण त्याला बल लावलं तर त्याचा आकार बदलतो. आणि त्याचप्रकारे स्पंज याला जर आपण दाबलं तर आपण याला सहजपणे दाबू शकतो, हो की नाही? पण मग इथे तर स्थायू पदार्थांच्या व्याख्याच मोडल्या जातात आहे. मग याचा अर्थ असा आहे का की हे दोन्ही पदार्थ स्थायू नाही आहेत? पहा, विचार करा. रबर बँडचा आकार बदलण्यासाठी त्यावर आपल्याला बल लावावं लागतं. याचा अर्थ असा की रबर बँड त्याच्या आकारात स्वतःहून बदल घडवून आणू देत नाही किंवा त्याला तो बदल होणं नको असतं. अगदी इतर कुठल्याही स्थायू पदार्थासारखंच रबर बँडलाही आपला आकार बदलायचा नसतो. समजा आपण एखाद्या पेनवर किंवा पुस्तकावर बल लावलं तर तो पेन किंवा पुस्तक तो आकार बदलण्यासाठी प्रतिकार करेल. या वस्तूंचा आकार आपल्याला सहज बदलता येत नाही आणि रबर बँडचंही तसंच आहे. फक्त फरक इतका आहे की रबर बँडचा आकार बदलण्यासाठी लागणारं बल हे पुस्तकाचा आकार बदलण्यासाठी लागणाऱ्या बलाच्या तुलनेत फारच कमी आहे. पण या सगळ्याच वस्तू त्यांच्या आकारात बदल होण्यासाठी प्रतिकार करत असतात आणि हेच सगळे स्थायू पदार्थ करतात, बरोबर? आणि तसंच जेव्हा आपण हे बल काढून टाकतो तेव्हा ते रबर बँड परत आपल्या मूळ आकारात येतं, बरोबर? याला लवचिकता किंवा स्थितिस्थापकता, इलास्टिसिटी असं म्हणतात. आणि शिवाय रबर बँड इतर कुठल्याही स्थायूप्रमाणे वाहत सुद्धा नाही, म्हणून आपण असं नक्की म्हणू शकतो की रबर बँड स्थायू पदार्थ आहे. बरं, आता स्पंजचं उदाहरण पहा. याला आपल्याला सहज दाबून टाकता येतं, पण याच्याकडे जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की याच्यात खूप सारी रिकामी जागा, म्हणजे हवेने घेतलेली जागाच खूप असते. आणि म्हणून जेव्हा आपण स्पंज दाबतो तेव्हा त्या हवेच्या जागा ज्या असतात त्यातली हवा सगळी बाहेर फेकली जाते आणि बाहेर काढली जाते आणि त्यामुळे त्याला आपण दाबू शकतो. आपल्याला वाटतं की स्पंजचं आकारमान कमी होत आहे, पण खऱ्या अर्थाने ते फक्त हवेच्या जागा कमी होत असल्यामुळे तसं वाटतं.
तर सुरुवातीला स्पंजचं एक ठराविक आकारमान होतं आणि त्यात खूप साऱ्या हवेच्या जागा होत्या आणि जेव्हा आपण याला दाबतो तेव्हा सगळ्या हवेच्या जागा रिकाम्या होतात. आणि आता हे झाल्यानंतर आपल्याकडे जे उरतं ते म्हणजे फक्त स्थायू स्पंज. आता सुरुवातीला आपल्याकडे जो स्पंज होता त्यात स्पंज आणि हवेच्या जागासुद्धा होता आणि आता शेवटी फक्त स्थायू स्पंज उरतो. तर मग स्थायू स्पंजचं आकारमान बदलत नाही, फक्त एवढंच होतं की त्यातून सगळी हवा बाहेर काढून टाकली जाते आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की स्पंज हा सुद्धा स्थायू पदार्थ आहे. पहा, आता अजून एक उदाहरण बघूया. हे उदाहरण स्थायूंची व्याख्या खरंच मोडत आहे असं वाटेल. हे पहा, मीठ. आता समजा आपण एका डबीत मीठ घेतलं आणि हे पहा, ही मिठाची डब्बी, अशी मला अशीच एवढीच चांगली मिठाची डब्बी काढता येते आणि आता आपण ह्यातून मीठ ओतलं. पहा, मी ओतणे हा शब्द वापरते आहे, ठीक आहे. आपल्याला हे मीठ अशा प्रकारे ओतून सांडवता येतं. मग याचा अर्थ असा का की मीठ हा पदार्थ स्थायू नाही आहे? हे तर द्रवासारखं वाहत आहे. पण खरं असं आहे की जेव्हा आपण एका मिठाच्या कणाकडे बघतो, मिठाचा एक कण किंवा एक स्फटिक जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा स्थायू पदार्थच आहे. याला आपण दाबूही शकत नाही आणि त्याचा आकारही बदलू शकत नाही. त्याला स्वतःचा असा आकार आणि आकारमानसुद्धा आहे. फक्त असं आहे की इथे आपण खूप सारे छोटे छोटे मिठाचे कण बघत असतो आणि ते एकत्र असे द्रवासारखे वाहतात आहे असं वाटतं, पण खरं तसं नाही आहे. मीठ हा स्थायू पदार्थच असतो. त्याला स्वतःचा आकार, आकारमानसुद्धा असतो आणि त्याची संपीड्यता अगदी नगण्य असते. चला, तर मग आता आपण द्रव पदार्थांकडे वळूया. आपल्याला माहिती आहे की द्रव पदार्थ हे वाहू शकतात. मग आपण यावरून द्रवांच्या आकार आणि आकारमानाबद्दल काय समजू शकतो? पहा, आता जर आपण वेगवेगळ्या आकारांचे वेगवेगळे भांडे घेतले आणि त्यात एखादा द्रव पदार्थ, समजा पाणीच ओतलं, तर ते पाणी त्या सगळ्या भांड्यांचा आकार घेतं, बरोबर? प्रत्येक भांड्याचा आकार ते पाणी घेऊ शकतं. अगदी कोणत्याही आकाराचं भांडं आपण घेतलं तरी ते ओतलेलं पाणी त्या आकाराचं होऊन जातं. मग याचा अर्थ काय की पाण्याला स्वतःचा आकार नसतो, म्हणजे द्रव पदार्थांना स्वतःचा आकार नसतो. पण मग आकारमानाचं काय? आपण एका भांड्यातलं पाणी दुसऱ्यात आणि दुसऱ्यातलं तिसऱ्यात ओतू शकतो, पण ते पाणी बदललं का? नाही. मग याचा अर्थ असा की पाण्याचं किंवा द्रवाचं आकारमान हे बदलत नाही, फक्त वेगवेगळ्या भांड्यांमध्ये त्याचा आकार वेगवेगळा दिसतो. आता द्रवांची संपीड्यता कशी असते बघू. जर आपण द्रवांना दाबण्याचा प्रयत्न केला, समजा आपण एका फुग्यामध्ये पाणी भरलं आणि त्याला दाबण्याचा प्रयत्न केला, तर काय होतं? फुगा काही प्रमाणात दाबता येतो, पण पूर्णपणे दाबून टाकता येतो का? नाही. म्हणून आपल्याला हे लक्षात येतं की द्रव पदार्थांची संपीड्यता स्थायू पदार्थांच्या संपीड्यतेपेक्षा जरा जास्त असते. आता द्रव पदार्थांबद्दलची अजून एक मस्त गोष्ट आहे का? आपण सगळ्यांनी जलचर प्राणी पाहिले आहेत, बरोबर? त्यांना ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू कुठून मिळतो बरं? ऑक्सिजन तर हवेमध्ये असतो. यांना पाण्याखाली तो कसा काय मिळतो? मग असं आहे की वायू हे द्रवांमध्ये मिसळू शकतात आणि याला डिफ्युजन किंवा विसरण असं म्हणतात. ऑक्सिजन वायूचं पाण्यामध्ये विसरण होतं आणि मग तो या जलचर प्राण्यांना वापरता येतो. घन पदार्थसुद्धा द्रवांमध्ये अशा प्रकारे मिसळतात आणि त्यालाही डिफ्युजन म्हणतात. तर म्हणजे जेव्हा दोन वेगवेगळ्या प्रकारचे रेणू एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा त्याला विसरण म्हणतात. म्हणजे मग स्थायू आणि वायू या दोन्हीचं विसरण द्रवांमध्ये होत असतं. ऑक्सिजनचं विसरण पाण्यामध्ये जलचर प्राण्यांसाठी होतं. आता स्थायूचं उदाहरण पहा. इथे आपण पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचा स्फटिक टाकला. थोड्या वेळात आपल्या लक्षात येतं की पोटॅशियम परमॅंगनेट हे पूर्णपणे पाण्यामध्ये मिसळून गेलेलं असतं. इथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे कण एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळून गेलेले असतात, म्हणून याला विसरण म्हणतात. चला, मग द्रवांचे हे गुणधर्म कुठून येतात ते बघूया. पहा, द्रवांमधले कण हे ठराविक प्रकारे मांडलेले नसतात. त्यांची काही विशिष्ट रचना वगैरे नसते. हे सगळे कण सतत हलत असतात आणि एकमेकांवरून सतत घसरत असतात किंवा सरकत असतात. हे कण भांड्याच्या बाहेर तर जाऊ शकत नाही, पण ते भांड्याचा आकार मात्र घेतात. म्हणजे काय, तर द्रव पदार्थांना स्वतःचा आकार नसतो, पण आकारमान असतं. आणि तसंच या कणांमध्ये काही मोकळ्या जागा असतात, त्यामुळे द्रव पदार्थ हे काही प्रमाणात संपीडनीय असतात. याशिवाय द्रव पदार्थांमधल्या रेणूंमध्ये या ज्या जागा असतात त्या इतर पदार्थाच्या कणांनी व्यापून घेता येऊ शकतात. जसं आपण पोटॅशियम परमॅंगनेटचं उदाहरण बघितलं, तिथे पाण्याच्या कणांच्या मध्ये ज्या जागा होत्या त्या पोटॅशियम परमॅंगनेटच्या कणांनी व्यापून घेतल्या.
त्याचप्रमाणे ऑक्सिजनचे रेणूसुद्धा अशा प्रकारे पाण्यात मिसळू शकतात आणि मग तो ऑक्सिजन जलचर प्राण्यांना वापरता येतो. याला डिफ्युजन किंवा विसरण म्हणतात. तर मग द्रवांचे गुणधर्म कुठले कुठले बघितले आपण? द्रवांना स्वतःचा आकार नसतो, पण स्वतःचं फिक्स्ड आकारमान असतं. त्यानंतर द्रवांमध्ये विसरण होतं, स्थायूंचं आणि वायूंचं सुद्धा. आणि द्रवपदार्थ हे काही प्रमाणात संपीडनीय सुद्धा असतात. चला मग आता वायूंबद्दल बोलूया. वायूंना बघणं खरंच खूप कठीण आहे. त्या वायूला रंग नसेल तर तो वायू आपल्याला दिसत नाही. पण वेगवेगळ्या प्रकारचे वायू हे आपल्या दैनंदिन जीवनाचा मोठा भाग आहेत. जसं की हे सिलेंडर पहा. या प्रत्येक सिलेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात वायू संपीडन करून भरून ठेवलेला आहे. तर म्हणजे वायूचं सगळ्यात मोठं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संपीड्यता किंवा कॉम्प्रेसिबिलिटी. हवेने भरलेला फुगा आपल्याला सहज दाबता येतो. अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर एखादं भांडं असेल, त्याला झाकण आहे आणि या भांड्यात जर आपण एखादा वायू भरला तर तो वायू त्या भांड्याचा पूर्ण आकारमान व्यापतो. म्हणजे काय, तर एखाद्या वायूला निश्चित आकारमानसुद्धा नसतं आणि निश्चित आकारसुद्धा नसतो. तर हे आहेत वायूंचे मुख्य 2 वैशिष्ट्य. आणि तसंच वेगवेगळे वायू एकमेकांमध्ये मिसळतात सुद्धा, म्हणजे वायूंचं विसरणसुद्धा होतं. आता वायूच्या कणांची रचना कशी असते ते बघूया. तर वायूंचे कण हे सर्व दिशांनी अनियमित हालचाल करत असतात. आपण इथे पाहू शकतो की प्रत्येक रेणू हा 2 अणूंनी बनलेला आहे आणि प्रत्येक रेणू हा कुठल्याही दिशेला हालचाल करू शकतो. हे सगळ्या दिशांनी अनियमितपणे हालचाल करत असतात. ते भांड्यात पूर्ण सगळीकडे पसरतात. त्यांचा स्वतःचा काही आकार किंवा आकारमान नसतं आणि या कणांमध्ये भरपूर जागा असल्यामुळे वायूची संपीड्यता खूप जास्त असते. आता अजून एक मनोरंजक गोष्ट आहे का, तुम्ही हे सगळ्यांनी नक्की अनुभवलं असेल. जर आसपास कुठेतरी स्वयंपाक बनत आहे, खूप छान काहीतरी शिजतंय किंवा कोणीतरी खोलीच्या कोपऱ्यात जरी अत्तर लावलं तरी आपल्याला त्याचा सुगंध येतो. हे कसं काय होतं? पहा, विचार करा. आपल्या आजूबाजूला सगळीकडे हवेचे कण आहेत. जेव्हा थोड्या अंतरावर असलेलं कोणीतरी अत्तर लावतं किंवा अन्न शिजवत असतं, तेव्हा त्या अत्तराचे किंवा अन्नातल्या मसाल्यांचे कण हवेमध्ये मिसळतात म्हणजे काय होतं, त्यांचं विसरण होतं. आणि मग त्यामुळे ते अन्नाचे किंवा अत्तराचे कण आपल्या नाकापर्यंत पोचतात आणि म्हणून आपल्याला त्या अन्नाचा किंवा अत्तराचा सुगंध येतो. म्हणजे याचाच अर्थ काय, तर वायूंमध्ये सुद्धा विसरणाची प्रक्रिया होत असते. तर अशा आहेत पदार्थांच्या 3 अवस्था. स्थायूंना स्वतःचा आकार आणि आकारमान असतं. त्यांची संपीड्यता फार कमी असते. द्रवपदार्थांना स्वतःचा आकार नसतो, पण स्वतःचा आकारमान मात्र असतो आणि ते काही प्रमाणात संपीडनीय असतात. वायूंना मात्र स्वतःचा आकार नसतो आणि आकारमानही नसतं, पण त्यांची संपीड्यता अतिशय जास्त असते.